धुळे तालुक्यातील बोरीस गावात मध्यरात्री घडलेल्या घरफोड्यांच्या मालिकेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. रात्री साधारण 1 वाजेपासून ते 2:45 अवघ्या 2 तासांच्या कालावधीत 5 ते 6 सराईत चोरट्यांच्या टोळक्याने गावात अक्षरशः धुमाकूळ घातला असून एकाच रात्रीत 10 ते 12 घरे फोडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी पश्चिम दिशेने गावात प्रवेश केला. अनेक घरे पूर्णपणे बंद असताना तर काही घरातील नागरिक वरच्या मजल्यावर गाढ झोपेत असताना चोरट्यांनी खालील मजल्यावरील कपाटे, पेट्या, डबे फोडून त्यातील सोने चांदीचे दागिने व मोठ्या प्रमाणात रोकड लंपास केली. चोरी करताना चोरट्यांनी घरातील प्रत्येक कागदपत्र तपासून पाहिले असून अनावश्यक कागद, पावत्या व कागदपत्रे निकुंबे रस्त्यावर नेऊन फेकून दिल्याचे आढळून आले आहे. यावरून चोरटे पूर्णपणे नियोजनबद्ध आणि सराईत असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान रात्री व्यवसायानिमित्त बाहेरगावाहून परतणाऱ्या एका जागरूक गावकऱ्याला 2 चोरटे घरातून बाहेर पडताना प्रत्यक्ष दिसले. त्यावेळी रस्त्यावर 2 स्पोर्ट्स बाईक उभे असल्याचे तसेच चोरट्यांच्या खांद्यावर चोरीचा मुद्देमाल असल्याचे त्याच्या लक्षात आले. हलका मावशी तू विचारा का काय होतं काय नाही सांगता येईल ना मग त्या हिराय ना हिराय ना तुमची व्हिडिओ कॉल त्यांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित घरमालकांना माहिती दिली आणि लगेचच पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाणे तात्काळ अलर्ट झाले. पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली असून गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून पंचनामा, माहिती संकलन आणि संशयितांच्या हालचालींचा माग काढत आहे. या घरफोडीच्या मालिकेत 5.5 लाख रुपये रोख व दागिन्यांसह अंदाजे 6 ते 7 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कांतीलाल जगन्नाथ शिंपी, राजेंद्र हिलाल माळी,
सुभाष शिवाजीराव देवरे, सुरेश रामदास देवरे, सुभाष राजाराम माळी, बापू विश्वास वाघ, शांताराम पितांबर चौधरी, राजेंद्र गोविंदा पवार, संजय डोमन देवरे, नागो सुकामाळी, मधुकर नारायण देवरे आणि सुभाष उत्तम वाघ यांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. एकाच रात्री इतक्या मोठ्या प्रमाणावर घरफोड्या झाल्याने पोरीस गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. गावात पोलीस दुर्क्षेत्र असतानाही घटनेच्या वेळी पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीची नियमित गस्त सुरू करावी, गावात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि या घरफोडीच्या टोळीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी ठाम आणि एकमुखी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.